पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन हंगाम सुरू झाला. शाळांना सुट्ट्या लागल्याने मुंबईसह पुण्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे या पर्यटन स्थळी उन्हाळी सुट्टी मजेत घालवण्यासाठी दाखल झाले असून येथील सर्व रिसॉर्ट मे महिन्यापर्यंत हाऊसफुल असणार आहेत. ब्लू फ्लॅग मानांकन असलेल्या भोगवे पर्यटन स्थळाला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. वेंगुर्ला तालुक्यातल्या या भोगव्याला खास विशेष पसंती लोक देतात. याचं कारण म्हणजे एक स्वच्छ सुंदर असे समुद्र किनारे आहे, ज्याला ब्लू फ्लॅग साठी नामांकन मिळालं होतं. या बाजूला एका बाजूला आंब्याच्या सुंदर बागा आहेत. हा थंडावा आणि असलेले स्वच्छ समुद्र किनारे हे लोकांना भावतंय, आकर्षण वाटतंय आणि यामुळे या भागात विशेषतः भोगव्याला लोक पसंती देतात. उष्णता ही वाढलेली असले, जरी तापमानाचा पारा वाढलेला असला तरी पण लोकांच्या मुलांच्या परीक्षा झालेल्या आहेत. कुठेतरी विरंगुळा, आजूबाजूला कुठेतरी जावं, पर्यटनाचा आनंद लुटावा, या दृष्टीने भोगव्याला विशेषतः खास पसंती सिंधुदुर्गात मिळते. आणि त्यामुळे जर आज समुद्र किनारे बघितले असतील, पर्यटनाचे रूम्स बघितले असतील, तर चांगल्यापैकी प्रतिसाद पर्यटनाला या भागातून मिळतो. सचिन तेंडुलकर यांचं जे एक बाईट होता इंस्टाग्रामवर, की ते पण त्यांच्या 50व्या वाढदिवसाला भोगवे बीचच्या कोको म्हणून काहीतरी हॉटेल आहे, रिसॉर्ट, तिथं आले होते. म्हणून मी त्या अनुषंगाने शोधत होतो, तर मला लीलाज बांबू हाऊस हे सापडलं. अतिशय सुंदर जागा आहे, भरपूर आंब्याची बाग आहे मोठी, आंबे पण घालले, आमरस पण घालला, नंतर फणस वगैरे, केळी फुलाची भाजी, अशा अनेक आपला जो रानमेवा म्हणतो आपण, जसं कोकणातले वेगवेगळे पदार्थ आहेत, घावण खाल्ले, आंबोळी खाल्ल्या, अतिशय सुंदर रुचकर जेवण आहे. त्याच्यानंतर ह्या प्लेस पासून अजून खूप चांगले देवळं आहेत जी बघू शकता तुम्ही, जसं की भगवती मंदिर आहे, नंतर वेताळ आहे, वेतोबांचं देवळ आहे, नंतर लक्ष्मीनारायणाचं आहे वालावलच्या इथं, वेंगुर्ल्याचं लाईट हाऊस आहे. तसं भरपूर आम्ही फिरून आलेलो आहे. आता 3-4 दिवस आहे आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे गजबजाट नाही, फॅमिलीसाठी अतिशय सेफ जागा आहे. मुलं वगैरे पण राहू शकतात. प्रायव्हेट बीच आहे, त्यामुळं थोडी फॅमिली फ्रीली वावर करू शकतात आणि शांतता आणि वेल मेंटेन क्राऊड आहे, त्यामुळं राहायला इथं खूप छान मजा येते असं मला वाटतं आणि अवश्य भेट द्यावी लीलाजला. आपलं नाव? अमित टंगसाळे, पुण्यावरून आलोय.